मित्रांनो, आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये आता सर्व उतरायला लागले त्या क्षेत्रामध्ये. पहिले तर सगळे जेंट्सच होते, पण कुठेतरी महिला देखील या क्षेत्रामध्ये उतरत चाललेत आणि त्यांनी देखील कुठं माघार न घेता या क्षेत्राला पुढाकार देत घेतलेला आहे. आणि तसेच आपल्यासमोर सर्व जे काही आहेत ना, सर्व क्रिएटर बसलेले आहेत. कुठंतरी बैलांची सर्व नाव पुढं घेण्यासाठी, सर्व गोष्टी करण्यासाठी त्यांनी रील्स असो काही असो सोशल मीडियामार्फत जे पुढं नेतात त्यांना, ते सर्व बसलेले आहेत. आज आपण कधी ना कधी आपण त्यांना तरी विचारलं पाहिजे का बा तुमचा काय मत असतो, तुमचा काय म्हणणं असतो. थोडेसे आपण त्यांचे दोन शब्द घेऊया. पहिले माऊ काय बोलशील तू? नमस्कार. तसं तर माझा या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता. माझ्या घरामध्ये कधी बैलगाडा शर्यत किंवा बैलगाडा हे कुणाला माहितीच नव्हतं. माझ्या घरात आधीपासून बैल आहेत किंवा मला नाद लागला असं माझं काहीच नव्हतं. कल्याणची राहणारी आहे मी. जेव्हा माझ्या कॉलेज टाईममध्ये मथुरचं गाणं आलेलं तेव्हा मी मथुरची पहिली व्हिडिओ काढलेली आणि सोनूला त्यावेळेस मी म्हटलेलं की मला कोलॅब करायचं आहे हा व्हिडिओ वगैरे. आमचं तेव्हा खूप आधीपासून तर ते पहिला व्हिडिओ फक्त एक रील्स म्हणून, आणि मग त्याच्यानंतर कळलं की मथुर बैल आहे, कल्याणमध्ये पळतो किंवा तो बिंजोडला खूप गाजलेला आहे, हे नंतर समजलं. मग मैदानावर जायला लागली मी. त्यावेळेस तर ह्या क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा नव्हत्या आणि मुली येत पण नव्हत्या. आणि जेव्हा आम्ही जायचो सुरुवातीला मैदानावर तेव्हा लोकांचं रिॲक्शन असं असायचं की मुली काय ह्या क्षेत्रात येतात ते. आणि आज एवढा आम्हाला गर्व आहे की आज मुली छकड्यात बसून अक्षरशः बैलाच्या गाडीवर बसतात. म्हणजे एक सुरुवात असते ना की महिला ह्या क्षेत्रात. आज हिंद केसरी गाडा मालकीन सुद्धा आहे, एक महिलाच आहे. तर त्या गोष्टीचा खूप गर्व आहे आम्हाला की आम्ही कुठेतरी आलो ह्या क्षेत्रात. आणि आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आहे, जिथे तुम्ही बघाल त्या प्रत्येक क्षेत्रात आहे. असं नाही की स्त्रीला तुम्ही कमी समजता किंवा स्त्रिया फक्त घरात राहू शकतात, त्या सर्व काही करू शकतात. आणि आज ते स्त्रियांनी दाखवून दिलंय ह्या बैलगाडा क्षेत्राला सुद्धा आणि सगळ्यांना की आम्ही प्रत्येक क्षेत्रात टॉपला आहेत आणि टॉपला राहू शकतो. बऱ्याच जणांना ना तू माहीत नाही का कल्याणचीच, बरेच जण म्हणतात पुण्याची वगैरे. नाही, मुळात माझं गाव कल्याण काटेमानवली, मी कल्याणची आहे आणि माझं जन्मच डोंबिवलीचा आहे. मी कल्याणलाच राहणार आहे. तुझा आवडता बैल एखादा? माझा आवडता बैल बकासूर. बकासूर ह्यामुळे की त्याचं जे लोक म्हणतात की लोक बैल घेताना जातीवान बघून घेतात, त्याला देवाने ती जात नसेल दिली पण त्याला तो पळ दिलाय की आज तो सगळ्यांना मागे टाकून आज तो त्याचं जे गावठी आपण म्हणतो की जे सोडून दिले जातात, ज्यांना कोणी लवकर पाळत नाही, आज त्याला त्यांनी जीवनदान दिलंय ना त्या बैलाने, म्हणून बकासूर. आता पुढे थोडा मत जाणूया. नमस्कार. तुम्ही कसे उतरले या क्षेत्रात? मी उतरली माझ्या फ्रेंडवरनं, आणि माझा एक मित्र आहे बेस्ट फ्रेंड करून, सुरेश दातिवरे करून. आम्ही दोघं बिंजोडला यायचो शर्ती बघायला. आणि शर्ती अचानक आम्ही रील्स बघितल्या आणि रील्सवरून आम्ही ठरवलं की चल नाही बाई मैदान बघायला जायचं. आणि हिच्याबरोबर मी मैदान बघायला आली, सोनूबरोबर मैदान बघायला आली. आणि त्याच्यानंतर जो नाद लागला बैलाचा तो सुटत नाही. आणि आत्ता कसं रील्समुळे नवीन आणखी तुम्हाला पाहून नवीन लोक वाढत चाललेत. हां, ही गोष्ट खरी आहे आम्हाला बघून, कारण की आम्हाला प्राऊड फील होतं का आमच्यामुळे बाकीच्या मुली याव्या आणि नाव वरती व्हावं, हे आमची अपेक्षा आहे. मुली जशा आम्हाला बघून येतात ते त्याच्या हिशोबाने असं वाटतं का बाई कुठेतरी मुलींना पण स्थान आहे या गोष्टीमध्ये आणि या क्षेत्रामध्ये हवं आहे. सोनूकडे येऊया. सोनू, काय बोलशील? नमस्कार. मी तर बोलणार नाही आहे काहीच, कारण माऊ म्हणाली तशी जेव्हा या क्षेत्रात पोरी बोलतात ना नव्हत्याच, तेव्हापासून आम्ही आय थिंक सुरुवात केली आहे. व्हिडिओच्या मार्फत असू दे किंवा बैलांसोबत व्हिडिओ बनवणं असू दे. आणि आज आम्हाला खरंच असं वाटतं की चला बाबा, आपल्यामुळे पोरी या क्षेत्रात उतरतायत, नवीन पोरी येत आहेत. पण माझं त्यांना फक्त इतकंच सांगणं आहे की या बैलगाडा क्षेत्राला एक ट्रेंडिंग आहे किंवा ट्रेंड आहे म्हणून तुम्ही नका बघू. बैलगाडा क्षेत्र खरंच खूप छान आहे, फक्त तुम्ही त्याला जाणून घ्या. आपली माणसं या क्षेत्रामुळे आम्हाला तर इतकी चांगली माणसं भेटली आहेत ना, तर मी त्यांना फक्त इतकंच सांगेन की तुम्ही या क्षेत्राला फक्त एक ट्रेंड म्हणून न बघता आपलं म्हणून बघा. आणि मी तर बोलतात तर आमचा खानदानीच नाद आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही. एवढंच आहे की फक्त ज्या टायमिंगला आमच्याकडे सेकंदाची घाट असतात पुण्याला, तर तिकडे तेव्हा 4 बैलावालीत. हां, बरोबर. तर तेव्हा कसं जास्त सोशल मीडियाचं हे नव्हतं, त्याच्यामुळे जास्त कुणाला माहिती नाही. आणि ऑब्व्हियसली ती म्हणाली तशी सुरुवात म्हणाल तर ते मथुरच्या सॉन्गपासूनच झालेलं आहे. आणि बैलांपासून म्हणाल तर आपला मोठा सोन्या आणि सप्त हिंद केसरी भारत, इथून सुरुवात आहे आपली मेन.
त्याच्यामुळे त्या बैलांना तर कधी आयुष्यात विसरूच शकत नाही, कारण त्याच्यामुळे आज आम्ही इथं आहोत. मोठ्या मोठ्या बैलांसोबत व्हिडिओ बनवतोय आणि मोठ्याच नाही पण जे आम्हाला समोरून आपुलकीने बोलतात, गरिबाचे असू दे कोणीही असू दे, आम्ही कधीच कोणाला नाही बोलत. मित्रांनो, आता या सर्वजणी इथे मुलाखतमध्ये बसल्यात. बऱ्याच जणांचं असतं का बा ते सर्व रील स्टार आहेत पण कुणाचा वाद याच्याशी त्याशी असं काहीच नाही आहे. सर्वजण बसतात, आनंद घेतात, मैदानात येतात, सर्वजण आनंदाने मेन राहतात. तेच सांगणे की वाद असतील ते तुम्ही तुमचे पर्सनल ठेवा, जे काय असतील ते पर्सनल. या क्षेत्राने किंवा म्हणजे नंदींनी तुमचं काही नाही बिघडवलेलं, तर ते वाद तुम्ही इथे नका आणू, एवढंच म्हणणे. आता भरपूर जणांचं असं पण होतं की म्हणजे मावसा आणि माझं पण म्हणजे असं होतं की ह्या दोघी बोलत नाही काय. आमचं जे काही विषय होता ते आम्ही क्लिअर केले आणि तो पर्सनल होता, त्याच्यामुळे त्यांना या व्हिडिओ मार्फत इतकंच सांगणे, आम्ही दोघी भरपूर चांगलं जमतंय आमचं. 6 वर्ष झालेत आमच्या फ्रेंडशिपला. 6 वर्ष झालेत आम्ही म्हणजे ह्या क्षेत्रात जेव्हा आम्ही दोघीही नव्हतो, आमच्या दोघींचा संबंधही नव्हता. लॉकडाऊनच्या आधीपासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आय थिंक. आणि त्यावेळेस एक होतं आमचं पर्सनली असतं, प्रत्येकाचे वाद असतात, पण ते आम्ही मिटवून घेतले. कारण शेवटी आज आपण एका क्षेत्रात आहोत, उद्या आपण सोबत राहणार, सोबत फिरणार. त्यामुळे बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला कसा प्रतिसाद दिला? बैलगाडी क्षेत्राने खूप छान प्रतिसाद दिला. जेव्हा मी या क्षेत्रात आली तेव्हा मला रील स्टार म्हणून फेमस व्हायचं नव्हतं, मी नाद म्हणून फक्त ह्या क्षेत्रात आली होती. आणि मग अचानक कुठे मग जेव्हा पहिला व्हिडिओ काढला बैलाचा, मला वाटतं माझ्या कॉलेजच्या इथला एक बैल आहे बिरजा 7090. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बैलाला हात लावला आहे. माझ्या आयुष्यात जेव्हा मी पहिल्यांदा कुठल्या बैलाला हात लावला आणि व्हिडिओ काढली तो बिरजा. तर त्या बैलाची व्हिडिओ काढल्यानंतरपासून माझी सुरुवात झाली खरी तर बैलगाडा क्षेत्रात. मग नंतर मला मैदानावर एकदा दोनदा गेल्यावरती शर्यतीचा नाद लागला. मग नंतर भरपूर मुली येत गेल्या, मग मैत्रिणी येत गेल्या. बैलगाडा क्षेत्राने भरपूर चांगला अनुभव दिला आहे आणि छान वाटतं की आपलं रोजच्या जीवनात मुली आहेत आम्हाला घरात भरपूर कामं असतात, ती सोडून आम्ही एक दिवस स्वतःसाठी काढतो आणि येतो. आनंद म्हणजे एक आनंद आहे. तुमच्या सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न, कुणाचा डॅशबोर्ड चांगला आहे? किती आहे? कुणाचा डॅशबोर्ड किती आहे? सोनूचा असेल 4-5 मिलियनला. तुझा किती आहे? माझा 1 मिलियनच्या. माझं मायनस आहे आयडिया आता सध्या तरी. कुणाचे फॉलोअर किती आहेत? सोनूचे आता 50K होणार आहेत लवकरच. हाफ सेंचुरी मारते सोनू, हाफ सेंचुरी. आणि माझे 30 आता होतील. माझा पण एक प्रश्न आहे, आता ज्या मुली येतात त्यांना तुम्ही काय सांगाल? त्या क्षेत्रात तुम्ही व्हिडिओ बनवता त्याच्याबद्दल कशा बनवता, काय सांगाल तुम्ही? ह्या क्षेत्रात जेव्हा आम्ही पण व्हिडिओ काढतो, आम्ही सुद्धा डायलॉग बोलतो, पण आम्ही कुणाला उद्देशून किंवा कुणाचे मन दुखावं किंवा कुणाच्या भावनांना ठेच पोचावी म्हणून आम्ही डायलॉग बनवत नाही. समोरच्या मालकाला आधी आम्ही विचारतो की आम्ही असा डायलॉग बोलणार आहे, तुम्हाला चालेल ना? जेव्हा ते आम्हाला हो म्हणतात तेव्हा आम्ही ते तशा टाईपचे व्हिडिओज बनवतो. तर बाकीच्या मुलींनी त्याची कॉपी करून एकमेकाला वरचढ हे प्रकार नका करू ह्या क्षेत्रात. आधीच हे क्षेत्र मुलींसाठी सेफ नाही असं म्हणतात आणि मला नाही वाटत की ह्या क्षेत्राला कुठे असं गालगोट लागावं एखाद्या मुलीमुळे. तर मुलींनी ह्या क्षेत्रात यावं, पण स्वतःची सेफ्टी आणि स्वतःचं इमेज आपण स्वतः सांभाळली पाहिजे, एवढंच सांगणं. उगाच किती झालं तरी मुलं ह्या क्षेत्रात खूप आधीपासून आहे आणि मुलींना पहिल्यापासून ह्या क्षेत्राने कधीच स्वीकारलेलं नाही आहे. आणि आता कुठे मुलींना ह्या क्षेत्रात चान्स भेटतोय तर तुम्ही त्या संधीचं सोनं करा, गैरवापर करू नका. एक कॉमन प्रश्न, बोला. कोणती अशी रील आहे त्यात सर्वात जास्त फॉलोअर आणि किती भेटलेले? बकासूरची असेल ती व्हिडिओ, माझी 1 मिलियन व्हिडिओ असेल. तुझी? माझी पण आय थिंक फर्स्ट व्हिडिओ मिलियन मधली आहे ती बकासूरचीच आहे. आणि आपले कडावला जे बिंजोडचं मैदान होतं त्याच मैदानातली, ती पण 1 वर काहीतरी आहे, 1 मिलियनच्या वरच आहे ती व्हिडिओ पण. किती फॉलोअर किती भेटले? फॉलोअर मला वाटते तेव्हा आय थिंक त्या एका व्हिडिओच्या मागे 1,500-2 हजार फॉलोअर्स वाढले होते. बापरे. आणि सगळ्यात जास्त कमेंट आणि कोणती शेअर जास्त आली? शेअर आय थिंक आपली व्हिडिओ जास्ती शेअर आणि व्हायरल झाली. शेअर असं सांगता नाही येणार एखादी व्हिडिओ, बट भरपूर आहेत ज्या आमच्या सोबत आहेत किंवा बैलांसोबत काढलेल्या आहेत त्या पण झालेल्या आहेत viral. तुमची सोबतची पहिली व्हिडिओ कोणती होती काय? आय थिंक पुसेगावच्या मैदानातली आमच्या दोघींची आहे, मावशी आणि माझी आहे. काठापूरला मैदान झालं होतं आमच्याच गावाला, त्या मैदानाला 4 बैलांमध्ये म्हणजे जिकडे
नेहमी घाट भरतो अशा ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे छकडीचं मैदान 3 फेऱ्याचं होणार होतं. तर तिने मला मेसेज केला की आमच्या गावात मैदान आहे, आपण जाऊया. तर तिकडची आमची पहिली काठापूरची आत्ता काहीतरी 3-4 महिन्याआधीची पहिली व्हिडिओ असेल आमची सोबतची. आम्ही ह्या क्षेत्रात 4-5 वर्षांपासून आहे, पण आम्ही सोबत व्हिडिओ आत्ता रिसेंटली आम्ही काढले. या कसं आता क्षेत्रामध्ये ना रील स्टार क्षेत्रामध्ये एक मनाचा राजा देखील आहे, तो आपल्यात बसलेला आहे. निलेश बोल काहीतरी. कारण का त्याच्या रील्स ना असं कुणाला ठरवून नसतं, काय नसतं, मन मोकळे असतं सर्व. तर मित्रांनो, मी हे सांगाल, या क्षेत्रामध्ये येताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून या, कारण की हा क्षेत्र आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे. या क्षेत्राने आपल्याला भरपूर काय दिलं आहे, एवढं दिलं ना ते काय मी सांगूच शकत नाही, एवढं दिलं या क्षेत्राने. आणि खरंच हा क्षेत्र असं आहे का इथं आल्यावरती ना सगळं विसरून जातो, भूक ताण सगळं म्हणजे सगळं विसरून जातो, असा हा क्षेत्र आहे. मित्रांनो, या क्षेत्रामध्ये ना सगळ्यात जास्त संघर्ष केला असेल तर कुठेतरी निलेशने केलेला आहे. आणि बैला देखील घेतली आणि कामाला पण जातो. 100% 100% भाऊ. आपला नाद असाच आहे की म्हणजे आपल्या नादासोबत आपल्याला आपलं काम पण बघायचंय आणि आपला नाद पण पूर्ण झाला पाहिजे, दोन्ही सांभाळता आलं पाहिजे. तेच तर म्हणजे खरं एक गाडा मालक किंवा एक गाडा मालकी नसते, जिला प्रॉपर सगळं मॅनेज करता आलं पाहिजे. म्हणजे आमच्या समोर ते उर्मिला ताईंचंच उदाहरण आहे. त्या किती इतका म्हणजे आम्हाला हे वाटतं ना की माझ्यासाठी तर म्हणजे त्या माझ्या आदर्शच आहेत की बस त्यांच्यासारखं आपल्याला कुठेतरी या क्षेत्राला घेऊन जायचंय. अजून काय कुणाला मत मांडायचं आहे का? जसं की आता सोनू म्हणाली उर्मिलाताईंबद्दल, उर्मिलाताईंना बघून नेहमी हेच वाटतं की त्यांनी बैलगाडी क्षेत्रात, आज आम्ही मुली येत होतो, रील्स काढत होतो, लोक आम्हाला नावं ठेवायचे किंवा मुली कशाला येतात इथे, मुलींचं काय काम आहे, मुली कशाला येतात. तर त्यांनी जो एक लेवल बनवली आहे ना स्त्रीसाठी की लेडीज काही पण करू शकतात, त्यांनी दाखवून दिलंय की मुलगी असो किंवा मुलगा, बैलगाडी क्षेत्र असं आहे ना की ते दोन्ही मिळून चालवू शकतात. आणि एक म्हणतात ना बैलगाडीचं चाक आहे, 2 चाकं असतात, दोन्ही एक चाक गेलं तर दुसरं काहीच नाही करू शकत ना. तसंच आहे, जसं तुम्ही म्हणतात की मुलं तशी मुलीही ह्या क्षेत्राला चालवू शकतात किंवा मुलीसुद्धा ह्या क्षेत्रात येऊन काहीतरी चांगलं करू शकतात, हे त्यांनी दाखवलं. आज ते हिंद केसरी गाडा मालकीण आहेत आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघून की त्यांनी हे क्षेत्र कुठेतरी उंचावरती नेलं आहे. आज लेडीज म्हणजे आज मुली तुम्ही बघाल मोनो ट्रेन, मेट्रो ट्रेन, पायलटमध्ये, एअरफोर्समध्ये सगळीकडे आहेत, पण बैलगाडा क्षेत्रात एकही हिंद केसरी गाडा मालकीण नव्हती. आज त्यांच्यामुळे कितीतरी लोक त्यांच्या घरातल्या बायकांचं नाव बैलांना लावतात, ते गाडा मालकीण म्हणून भरपूर लोकांनी लावलंय, भरपूर त्यांच्या मागून. पुढे पहिली गोष्ट म्हणजे मुलीचं किंवा एका बाईचंच नाव लागतं, त्याच्यावरच पहिल्याची नाव पुढे होतात, हीच ओळख पुढे चालते सर्वांची. म्हणजे असं बोलायला गेलं ना तर कोणत्याही बैलाच्या नाव पुढे एका मुलीचं नाव घेऊनच नाव पुढे होतं, बरोबर. एक आईचं बोला, एक मुलीचं बोला. तर ही गोष्ट म्हणजे आम्हाला आवडते, काही का लेडीजचं नाव पुढे येतं तर कुठेतरी आपल्याला माणसांपासून म्हणजे एका बोलतात ना एका मुलापासून तुम्ही वर्चस्व घेता, तसं एका मुलीला पण वर्चस्व त्याच जागेवर द्या आणि त्याच नजरेने बघा. माझा बोलण्याचा उद्देश असा फक्त एवढंच का तुम्ही मुलाला ज्या शब्दात बघता ना तसंच त्या मुलीला पण तिकडेच बघा, तुम्ही चुकीच्या अर्थाने मैदानात बघू नका. आणि व्हिडिओचंच नाही तर आज आपण नाशिक टांगा वगैरे बघतो, या साईडला भरपूर मुली अशा आहेत ज्या छकड्यावर बसतात आणि गाड्या पळवतात आणि अशा पण एकदम टॉपच्या गाड्या पळवतात ती लोक. आणि जशी ताई बोलली की म्हणजे एका मालकिनीचं लाव त्याच्या बैलांमागं लागणं खरंच खूप, कारण हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी बघितलंय जेव्हा आपल्या नावावर एखादा बैल पळतो, एखादा नंदी पळतो, तेव्हा तो म्हणजे एक्सपिरियन्स असा असतो की नाही भले तो म्हणजे बैल किंवा नंदी तो नाही गुलालात राहू दे, बस तो आपल्या नावासाठी पळाला ना, तो सगळ्यात जास्त आनंद असतो. आताची गोष्ट आहे, माझा वासरू म्हणजे आदतच आहे, मी 6 महिन्याचा घेतलेला आणि आता त्याचा पहिला फेरा काढला आणि दुसऱ्या वेळेस डायरेक्ट शर्यत केली आणि तो पण मी वैशूच्या नावाने पळवला आणि पहिलाच गुलाल झाला माझा. आणि हा नाद मला खूप म्हणजे लहानपणापासून आमच्या घरात बैल होती, पण तेव्हा बिनजोडला आपली तर बालदीवर शर्यत व्हायची, तेव्हा पैशाचं काय नव्हतं, बकरी बोकड विकड याच्यावर शर्ती व्हायची, तेव्हापासून होतं. पण काही कारणाने शिक्षणाला मी पुण्याला असायचो, त्याच्यामुळं एवढं काय त्याच्यामध्ये हे आलं नाही. पण जेव्हा असं पुण्यावरून इकडं आलो तेव्हा परत ह्या नादामध्ये इंटरफेअर झालो मी आणि कुठेतरी असं वाटलं का बाबा आपल्या बैलांच्या विषयी काहीतरी म्हणजे आपण डायलॉग वगैरे बनवून स्वतःचे कंटेंट बनवून व्हिडिओ पोस्ट करायला लागलो. तर हळूहळू आमची थोडीशी ओळख झाली माऊबरोबर, सोनूबरोबर. पहिले तर सोनूबरोबर झाली ओळख, नंतर माऊबरोबर झाली आणि नंतर मग वैशूबरोबर झाली. असंच गोष्टी होत गेल्या आणि आम्ही सगळे रील स्टार आता सगळे एकत्र असतो. बैलगाडा क्षेत्राने इतका छान मित्र परिवार दिलाय ना आम्हाला की नाही आम्ही म्हणजे विसरूच शकत नाही आयुष्यभर. भले आता माहिती नाही आज आम्ही इथे उद्या कुठे असू,
सगळ्यांनी असेच सोबत राहा. सहपरिवार सहकुटुंबासारखे लास्ट पर्यंत असे राहा का एकदाच कुठेही जाओ पण फॅमिली म्हणून राहा. आज ह्या क्षेत्रात आम्ही फेमस झालो, लोक आम्हाला म्हणतात रील स्टार आहेत, फेमस आहे. याच्यामागे आमच्या एकट्याची मेहनत नसते, आमच्या मागे काही आमचे व्हिडिओ काढणारी मुलं असतात किंवा एडिटर असतात. त्यातलाच एक नयन इकडे बसलाय. म्हणजे सुरुवातीपासून व्हिडिओ एडिट करतो, जेव्हा म्हणजे मला वाटतं माझे काहीतरी 10K फॉलोअर्स असतील तेव्हापासून त्यांनी भरपूर व्हिडिओज माझे एडिट केलेले आहेत. तर खूप मेहनती मुलं असतात की ते त्यांचं शाळा कॉलेज, तो शाळेत होता मला वाटतं, तो शाळेतून यायचा आणि माझे व्हिडिओ एडिट करायचा किंवा त्या व्हिडिओला लोगो लावतो PNG वगैरे. भरपूर मुलं भरपूर मेहनती असतात, फक्त त्यांना कुठेतरी एक पिकअप भेटत नसतं. तर अशा मुलांना थोडंसं आपण पण सपोर्ट केला पाहिजे, अशा मुलांना आपण व्हिडिओज दिले पाहिजे एडिटिंगला. कुठेतरी आज ते पण वरती जातात आपल्यामुळे, त्यांचं पण काहीतरी नाव होतं की बाबा नाही एडिटिंग चांगलं करतो, एडिट करतो. म्हणजे व्हिडिओ काढणाऱ्या मागे किंवा व्हिडिओ बनवणाऱ्या मागे ना मेन हात एडिटरचा असतो. एडिटरचा सगळा खेळ असतो. आज आमचे व्हिडिओ व्हायरल होण्यामागे पण एडिटरचा हात आहे. जर त्यांनी व्यवस्थित एडिटच नाही केलं, म्युझिकच व्यवस्थित नसेल तर काय व्हायरल होणार आहे ना. तर म्हणजे स्पेशल थँक्स असतं एडिटर लोकांना. आता जे व्हिडिओ बघत असतील त्यात पण भरपूर एडिटर आहेत, त्यांना पण. सुरुवातीला काय अडथळे आले? सुरुवातीला अडथळे असे आले की मैदानात गेल्यावरती म्हणजे भरपूर गोष्टी की मुली काय करतात इथे, म्हणजे मुलींनी नाही यायचं, म्हणजे लोकांचं बघायची. आता मुलींना एक असतं ना, सवय असते की आपल्याला कोण कसं बघते लगेच समजतं. तर ह्या क्षेत्रामध्ये सुरुवातीला तर भरपूर प्रॉब्लेम्स आले आम्हाला की कसं जायचं शर्यतीला. आमच्याकडे गाड्या नाही, मुली गाड्या चालवत नाही आम्ही. आमचे तर ऑलरेडी ते तर फ्रॅक्चर पेशंट आहे, पाय फ्रॅक्चरवाला, त्यामुळे तिला तर गाडीचा संबंधच येत नाही आणि मी तर कधी संबंध ठेवलाच नाही. पण कसं जायचं मग मैदानावर, मग कोण नेणार. मग आम्ही एखाद्या आपलं कोण असेल ओळखीचं, मग त्याला जर म्हणलं की आम्हाला सोड, मग ते लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा की मुलांसोबत हे मैदानावर येतात वगैरे. म्हणजे भरपूर अडथळे आले, प्रत्येक गोष्टीत आले सुरुवातीला. तुम्हाला कोणते काय? नाही, ती बोलली त्याचप्रमाणे म्हणजे असं होतं ना की आम्ही स्वतःच विचारात पडायचो की म्हणजे ठीक आहे आता आपल्याला आवड आहे, पण आपण जर मैदानात गेलो तर म्हणजे काय नजरेने लोक बघतील हे सांगता नव्हतं येत आणि माहिती नाही. पण माझा तर भरपूर पर्सनल एक्सपिरियन्स आहे, मी तो नाही सांगू शकत आहे आता. बट इतका असं वाटलं नव्हतं कधी की येईल करून तो, पण तरी म्हणजे सुरुवातीला असं होतं की आम्हाला त्यांच्याकडे बघायला पण आम्हाला स्वतःला लाज वाटायची की आम्ही कसं ह्यांना फेस करू, असं होतं. पण नाही, आता असं आम्ही ताटमानेने आता आज आम्ही मैदानात फिरू शकतो आणि बोलतात लोक समोरून बोलतात की हा रील स्टार आल्यात म्हणजे एकदम आदराने नाव घेऊन बोलतात. हेच कमवलंय आम्ही या क्षेत्रात, बस एवढंच सांगेन. पहिले भीती वाटायची काय? पहिली भीती म्हणजे लोक काय बघतील आणि कसं बघतील हा प्रश्न असायचा. बघणं तर खूप वेगळा प्रकार आहे, बट एक कुठे 4-5 हजारच्या क्राऊडमध्ये 10-12 मुली किंवा 3-4 मुली, एवढ्या 4-5 हजाराच्या मुलांमध्ये कुठल्याही मुलीला अनसेफ वाटेल हे. पण आम्ही आज म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं की नाही जाऊ दे, आम्ही जाताना आता विचार नाही करत की आपण मैदानावर चाललोय. मुली आम्हाला माहिती आहे, अरे तिथे आता मुली गावातल्या मुली, त्यांना सांगावं नाही लागत, मुली कॉलेजला दांडी मारून बैलगाडा शर्यत बघायला येतात आता. म्हणजे आता काहीच वाटत नाही की आपण एकटे आहेत. ह्याच्यामुळे भरपूर लोकांनी असे की म्हणजे फक्त रील्स बनवायचं म्हणून किंवा नाही हे जमत आहे म्हणून सोडून दिलंय. पण आम्ही इतकं म्हणजे बोलचाल असं आहे की इतकं घासलोय, घरच्यांनी शिवे हा क्षेत्र चेंज केला, पण आम्ही फक्त एवढंच राहिलोय का आम्ही हा क्षेत्र कधी चेंज करू शकत नाही. म्हणजे नादच असा आहे. लिटरली घरच्यांनी आम्हाला शिव्या घालतात की काय आहे, कामावर सुट्टी टाकून काय आहे तिकडे तुमचं मैदानावर पाहिजे का, एवढं लांब मैदानात गेलंच पाहिजे का, चालू काम आहे. मी दररोज शिवा खातोय आणि मी तर खोटं बोलून येते, म्हणजे घरी माहिती असतं पण कामावर खोटं बोलून आम्हाला यायला लागतं. 6 वाजता सोनू सकाळी 5-6 वाजता सोनू मला फोन करते, उठ जायचंय आपल्याला, आणि मी झोपेत मग तिचा फोन उचलणार, हा जायचंय, मग उठणार. मग आमचं ते एकदम वेगळंच झालंय आता की सकाळी सकाळी लोक कामाला जातात आणि आम्ही बैलगाडा शर्यत बघायला इकडे. आणि आमचं काय होतं, जायचं बोललं ना सगळं फिक्स असतं आणि आदल्या दिवशी सांगणं भांडणार होणार, रात्री सांगणार चल जाऊ, मग ती सांगणार चल जाऊ, आणि मग सकाळी प्लॅन करायचा आणि मग झटक्यात सकाळी उठून निघून जायचं. आणि आमचं घाटावरचं नियोजन असल्यावर केतन दादा आमच्या सोबत असतो, मेन युट्यूबर हरण्या नाही, आणि तो आमच्या पाठी असतो. आणि आमचं कमीत कमी महिनाभर अगोदर कुठला मैदान पडला तर आमचं म्हणजे आधीच होतो रिझर्वेशन टाकायचं, हे टाकायचं आहे. केतन दादा आधीच सांगतो रिझर्वेशन टाकलेलं आहे, असं म्हणजे आमचं भरपूर आधीपासून चालतं नियोजन. आणि केतन दादाचा खूप सपोर्ट आहे. दरवेळेस आम्ही म्हणजे मी तर पहिल्यापासूनच जातो आहे, सोनू बिनू ते पहिले जायचे, मी पण जायला लागलो. नंतर केतन दादा पण आमच्यामध्ये ॲड झाला आणि त्याचा पण आम्हाला खूप सपोर्ट असतो. आणि आत्ता पण यूट्यूबच्या मार्फत आम्हाला दाखवतोय
तर हरण्या 999 ना, हरण्या 999. तर भावांनो असंच चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या भावाला पुढे न्या. शेअर करा. मित्रांनो कसं असतो ना, जेव्हा आपण अशा एखाद्या मोठ्या मैदानात जात असतो तेव्हा जे आपल्यासोबत जाणारे फिरणारे असतात ना, त्यांची कधीच गैरसोय नाही झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही देखील ना, कोणताही मैदान पडो कसे असो, तिकीटं कसे गाडीची मैदान पडली महिना असतो, महिन्यामध्ये काही तिकीटं कन्फर्म होत नाही. आम्ही पाहिजे तर तत्काल पण मारतो आणि नाही तेव्हा प्रीमियम तत्काल पण मारतो. पण आम्ही जनरलला पण दिवस काढलेले आहेत. एक टाइम असं आहे रात्र उभं राहून गेलेलो आम्ही. आणि मला तर सीटच्याच आपण बॅगाड होतो ना त्याच्यावर बसून गेलेले आहेत. आम्ही उभं राहून गेलेलो दोघं जण. आणि एक वेळ असाल तर ना, आम्ही असंच गेलतो मैदानामध्ये आणि मला वाटतं जनरललाच बसून गेलो आणि असं झालं, मैदानात गेलो, थोडीशी शूट केली आणि दुपारभर झोपलो. डायरेक्ट फायनलला उठलेलो मी तर मला वाटतं एक मैदानात. आम्ही तर एकदा तर असं गेलेलो का आम्हाला फायनल बघण्यासाठी मी एका बाईकवर 4 जण बसून गेलेलो. हा, हे तर ऍक्च्युली खरं आहे. आय थिंक पेडगावच्याच मैदानाला गेल्या वर्षी म्हणजे आम्ही राहायला, म्हणजे माझंच घर समजा राहायला होतो आम्ही, आणि असं होतं की आम्ही सगळे दादा आणि आम्ही एका बाईकवर आम्ही 4 जण तिथेपर्यंत गेलोय. आणि ते पण घाटात कसं गेलोय तो एक्सपिरियन्स फक्त आम्हाला माहिती का आता फक्त फायनल बघायचा पेडगावचा दुसऱ्या दिवशीचा म्हणून. मित्रांनो, अशीच तुमची दोस्ती ठेवा. कुठेतरी या क्षेत्रामुळे तुमची मैत्री आणि संबंध तोडू नका. नाही कधीच नाही. एक फॅमिली झाली, एक बोलतात ना, क्षेत्र हा म्हणजे एक फॅमिली, आणि ही फॅमिली आम्हाला अशीच राहावी हीच आम्हाला अपेक्षा आहे खूप. आणि आमचे सगळे म्हणजे रिजिस्टार सगळे एकत्र असतात. असं आमच्यामध्ये भांडणं तर होण्याची शक्यता नाहीच आहे, पण बाहेरच्यांनी काही केलं तर सांगू शकतो. काड्या करू नका. हेच फक्त, दुसरं काय नाही. आणि आमचे कसे रिलेशन असे काम, म्हणजे कधी कुठं जायचं असेल तर आम्हाला म्हणजे कॉल चालूच असतात कधी पण, एनी टाइम. आणि मेन गोष्ट सूत्र आमचे सूत्रधार, कुठून पण सूत्र हालतात आणि कधी पण कॉल येतो. तर मित्रांनो, तर आता आपला इथं स्टॉप करू आणि आपल्या भावाला खरंच सपोर्ट करा. आपला भाऊ या क्षेत्रामध्ये लय आधीपासून आहे. आणि आपल्या भावाचे किती सबस्क्राईब झाले भाव? 2.5K. आणि आता 2.5K झालेत ना, 300 ना, 300. 3 लाख कम्प्लीट करा. चालेल, असं थँक्यू. पुढे जा.